मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठचा दररोज 8:15 ते 9:15 या वेळेत येणारे भाग तुम्ही पाहताय ना. दररोज काही ना काहीतरी विशेष टाकण्याचा प्रयत्न करतोय जे तुम्हाला आवडेल आणि मला बनवण्यास त्याला मेहनत भरपूर लागून दे मित्रांनो. पण तुम्ही पाहताय ना, मग मी बनवणार मित्रांनो काही असो. तर दररोज संध्याकाळी माझा भाग येतोय 10 मिनिटाचा. पाहत चला, 2-3 भाग कंबाईन करून टाकले असतात. कधी कधी पूर्णच भाग एक 10 मिनिटाचा असतो, कारण 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग कदाचित पूर्ण एखाद्या भागाचं होऊ शकत नाही. मग आज 2 भाग आहेत, संभाजी महाराजांची जयंती आणि आपलं बसवेश्वर मंदिर आहे या ठिकाणी जो मध भेटलाय. आणि उद्या 2 भाग आहेत की सांगलीतील गणेश मंदिर आहे, याला आपण गेलोय अंगारकी संकष्टी निमित्त, आणि श्री बसवेश्वर महाराजांची जयंती. कधी 2 होतील, कधी 1 होईल, कधी 3 होतील, कधी 4 होतील, पण 10 मिनिटाच्या आत हा भाग बसेल. घटना आतमध्ये 2-3 किंवा एक ती घटना असेल, एक घटना ती पूर्णपणे 10 मिनिटाची असेल. अशा प्रकारे भाग येत असतात. मित्रांशी, तुमच्या पाहुण्यांशी, सर्वांशी शेअर करत चला. खुश राहा, सुरक्षित राहा. भाग खूप छान आहेत, खूप मेहनत लागते मित्रांनो. चला पाहत चला. केला छनात अफजल ठार. अहो आता छनात म्हणता येते, पण त्यावेळी महाराजाने किती योजना, किती युक्ती, किती साहस पराक्रम दाखवला असेल. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांची ही जयंती आहे आणि गाणं लागलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं. असो तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा हा पहिला भाग आहे, आणि त्याच्यानंतर मंदिराजवळचा मध असा दुसरा भाग आहे. आपण सध्या बोलतो मराठी, चालतो मराठी, ऐकतो मराठी, धन्य आहे लाखात एक भाषा मानतो मराठी. तर ही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेला जीवित ठेवण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि गावात त्यांची आता सकाळी पूजा देखील होणार आहे. सकाळी त्यांचा हार घालण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा हा भाग आहे. आणि जयंतीचा हा जो पुतळा आहे मित्रांनो, हा पुतळा जो विकत आणण्यात आला आहे, तुम्हाला पटणार नाही मित्रांनो, तर हा फायबरचा पुतळा असून त्याची किंमत 36,000 आहे. आणि संध्याकाळी डॉल्बी एक काढण्यात येणार आहे. डॉल्बीची किंमत 35,000 आहे. असं मिळून सर्व मराठा समाजाकडून मौजे डिग्रज तुम्हाला दिसत असेल या गावात, कारण की हा भाग मौजे डिग्रज मध्ये म्हणजे आपण ज्या गावाचे रहिवासी आहेत त्या गावातला आहे. आणि कालचा जो भाग होता उरसाचा, तो कसबे डिग्रज मध्ये शेजारी गावचा, मध्ये कृष्णा नदी आहे. आणि या ठिकाणी फोटो सेशन वगैरे सर्वजण घेण्यात आले. आणि वर्गणी सांगितली होती प्रत्येकाला 1000 रुपये. तर नक्की शान काय, आन बान शान सर्व काय आहे. तर 1000 रुपये वर्गणी देणं आपल्याला काही शक्य नव्हतं, म्हणून आपण 500 रुपये वर्गणी दिले आहे. आणि 500 रुपये वर्गणी तुम्ही ऍडजस्ट करायला सांगितलंय. संध्याकाळी डॉल्बीची तयारी चालू आहे. आणि डॉल्बी जोडण्यासाठीच मित्रांनो साधारण 3.5 ते 4 तास लावले. कराडवरून डॉल्बी आलता, नाव होतं सरकार, आणि मुलं म्हणाली लहान सरकारी डॉल्बी आलाय, सरकारी डॉल्बी आलाय असं लहान मुलं म्हणत होती. आणि रथोत्सव देखील आहे आपल्या राजाची जयंतीचा. आणि ही परत गावची मुलं म्हणजे कसबे डिग्रजची मुलं यायला तिकडून चालत. हे बघा, ही जी मुलं चाललेली आहेत, ही मुलं आली आहेत कसबे डिग्रजवरून. का तर मुलं बघा, ही 3 मुलं कसं काय आवडतं मुलांना कोणता डॉल्बी इतके आवडतात ना, प्रेमात पडतात की मुलं डायरेक्ट पर गावावरून पर इतक्या राज्याला नाही. हे आपल्या लांब नाहीये, पण काय काय ठिकाणी 20-30 किलोमीटर लांब जातात. आपलं काय मौजे कसबे डिग्रज फक्त अर्धा किलोमीटर अंतर आहे, मध्ये फक्त नदीच आहे. पण काय काय मुलं इतक्या लांब देखील जातात राहो. आणि नाचाला देखील मुलं जयंती निमित्त काढलेलं आहे. या ठिकाणी मिरवणूक, आणि मिरवणुकीत सर्वांचा उत्साह ओसंडून आणि भरभरून वाहत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. या मिरवणुकीला मराठ्यांची मुलं ही नाचत आहेत, कारण की छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. संयुक्त छत्रपती शासन आपल्या गावात मंडळ आहे. संयुक्त म्हणजे दोन्ही छत्रपतींचं मिळून केलेलं हे शासन. तर मित्रांनो, या मिरवणुकीला खरं म्हणजे तर सर्व धर्मीयाचे लोक सहभागी झाले पाहिजेत, कारण छत्रपतींनी जे महाराष्ट्र निर्माण केला हा पूर्ण महाराष्ट्र, त्यांच्या सैन्यात देखील सर्व जात धर्माचे लोक होते. पण शिवाजी महाराजांची किंवा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही गावात आमच्यात फक्त मराठा समाजातली मुलंच उत्साहाने साजरी करतात. बाकीच्यांचा सहभाग हा थोडासा कमी असतो, आणि मराठ्यांचा सहभाग देखील इतरांच्या ह्याच्यामध्ये कमीच असतो. पण छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला सहभाग मात्र मित्रांनो सर्वांचा असला पाहिजे, असं माझं वैयक्तिक एक मत आहे. आणि आपला छोटा मित्र शौर्य डोक्यावर संयुक्त छत्रपती शासनाचा बोर्ड घेऊन काही हौशी मुलांच्या इच्छेनुसार काही वेगळी गाणी देखील लावली जातात. का तर वातावरण प्रसन्न आणि मूडमध्ये राहण्यासाठी. बरोबर 10 वाजता मिरवणूक संपलेली आहे मित्रांनो, कारण की टायमिंग हे बरोबर 10चं दिलं. तर मला वाटलं वेळ लावतील, पण नाही, बरोबर टायमात मिरवणूक संपलेली आहे.
हे मात्र मित्रांनो मानावं लागेल की टायमिंगचं खूप छान पालन केलं आहे. आता पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल तेव्हाच पुन्हा डॉल्बीचा भाग येईल. आता आपण मित्रांनो दुसऱ्या मित्राकडे वळू, मंदिराजवळ मध. आता मंदिराजवळ आपल्या बसवेश्वर मंदिर तुम्हाला माहितीच आहे, मौजरीमध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या जवळ हे पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचं झाड वरून मोठं फांदी तोडलेली आहे आणि त्या फांदीला होल पडलाय. होलामध्ये ह्या फटीमध्ये मधमाशा फिरताना दिसल्या मला. बघा मधमाशा दिसतील आणि याच्यामध्ये नक्कीच उभ्या लाईनिंगचा मध असणार आहे. म्हणजे 6 ते 7 पोळ्या उभ्या लाईनिंगमध्ये असतात. अशा प्रकारे इथं मधमाशांनी पोखरून तिथं केलं असते. आणि तो मध आता काढायचा कसा मित्रांनो, खरं तर मी तो मध काढणार नाही आहे, कारण की मंदिराजवळ त्यांचं घर आहे. घर म्हणजे मधमाशांचा पोळा आहे. त्यामुळे मी हा मध काढणार नाही. फक्त मी त्याला डिवचून सोडणार आहे फक्त थोडंसं, कारण की हा काढणार नाही पूर्णपणे, कारण की मंदिराजवळ असल्यामुळे आपली आस्था आणि विश्वास मंदिरावर भरपूर आहे. त्यामुळे फक्त मी डिवचून सोडणार आहे. का तर फक्त आपल्याला व्हिडिओचा भाग करण्यासाठी. पण मित्रांनो पुढे झालं भलतंच, खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना असं काम झालेलं आहे. आता बघा पुढे काय झालेलं आहे. बाजूला पडलेली लोखंडाची पट्टी उचलली मी. अँगल होता तो आणि अतिशय जड असल्यामुळे मला बॅलन्स करता येईना आणि व्यवस्थित सांभाळता येईना, कारण की साधारण 22 ते 23 किलोचा असणार आहे. पण तरी देखील आपण काम करायचंच आहे. आज मंदिराजवळ खेळत असलेल्या सर्व मुलांना दूर पाठवून दिलं आपण आणि आपण आपलं काम करत आहे. आता दोन्हीकडे दाखवायचं बरं का, खालीवर खालीवर काठीमध्ये घाल नको. कोण आहे एवढी सारखं बुची उठल्या उठल्या. ओ ब्रो वर आहे तुमचं मग. या झाडावर बगळ्याचं असं मस्त असं घरटं आहे आणि इतकं मोठं घरटं आहे मित्रांनो, ते तुम्हाला दाखवेनच मी फक्त करत आहे काय, त्यांना डिवचायचं म्हणजे काय मित्रांनो, की झाडाचा जो पोकळ बुंदा आहे तो पोकळ बुंदा म्हणजे साली काढायची आणि त्याला व्हिजिबल करायचं, म्हणजे मध हा दिसला पाहिजे केवढा मोठा आहे. हेच माझा फक्त उद्देश होता. मंदिराच्या जवळ असल्यामुळं काढायचा काय उद्देश आपला नव्हताच. झाडाच्या साली म्हणजे ढलपे इतके पातळ आहेत की त्याला लगेच लागायला लागले अँगल निघून पडायचे, म्हणजे मध हा लवकरच आपल्याला दिसेल. पण तसं होत नव्हतं मित्रांनो, कारण की अँगलची जाडी खूपच होती आणि वजन देखील भरपूर होतं. त्यामुळे बॅलन्स करायला मला खूपच अडचण झाली. त्या ठिकाणी दुसरी काठी असतं कदाचित शक्य झालं असतं, पण अँगल खूपच जड आहे मित्रांनो. अँगल वजनदार असल्यामुळे मी वर गेलो, पण तो निर्णय खूपच जवळ झाला माझ्या त्या जवळ जाण्याचा. हाताला तर गॅरंटीने चावल्या आणि डोळ्याजवळ चावल्या, 2 तर चावल्यात आणि तिसरी मधमाशी डोक्यात चावल्यासारखी वाट लागली आहे. आणि माझ्याजवळ आल्या मधमाशा दुसऱ्या एका मुलाजवळ पाहिल्या, तो देखील पळायला लागला. डोळ्यात काटा आहे ब्लॉगर, काटा आहे डोळ्यात. ही ऍक्शन करायची, कारण काही नाही काढला. आता डोळा इथं सुचणार, हे काढला, इथं काटा काढला, काटा काढला. आता काढणार काय परत, आणि चेस्टरने म्हणलं आहे का खरं त्याला काढायचं आहे काय माहित. करू काय बंद, अजून आपलं पोरग बारका आहे. बंद करू काय, घुसलेला काटा आता लय जोर घुसलेला आहे. ब्लॉगर काढत आहेत काटा, तुला बी चावलं तर पब्लिक माझ्या 2-3 मधमाशा काढून झाल्यावर मी रडायला लागलो नाही, पण एक मुलगा लय रडायला लागला. अरे म्हटलं ह्याला काय झालंय, तो म्हणता अहो मधमाशा तुमच्या मागं लागलाय, माझ्या मागं लागलाय, माझ्या डोक्यात चावलंय, आता मला काय होते. अरे काही सुद्धा होत नाही. पण त्याची तसल्ली द्यायसाठी मी त्याचा काटा काढला आणि त्याला खूप आधार दिला, कारण तो लय रडालता. बाकीच्या इतर मित्रांनी देखील त्याला आधार दिला. अरे ब्लॉगरला 3 जागी चावले, तुला एकच चावले. त्यामुळे तो देखील थोडा शांत झाला. आणि आता तुम्ही पाहू शकता त्या झाडाला
थोडंसं मोठं भगदड पडलं आहे, पण पूर्ण नाही की आतमध्ये मध दिसेल असं, फक्त चीर होती पण आतमध्ये मध आहे हे मात्र नक्की. लाईनच्या पोळ्या आहेत, पण आपण हा मध मित्रांनो काढणार नाही. आपण फक्त एक ब्लॉक करायसाठी केलता. लहानपणी खाली एक मधमाशी पडले, हे पहा इथे त्याला मुंग्या तिची विल्हेवाट लावायची चालू आहे. निसर्ग नियमानुसार मुंग्या त्याला ओढून न्यायला लागले त्या मधमाशीला. अशा प्रकारे हा डिग्रजच्या कृष्णाकाठचा मधमाशीचा भाग आहे मित्रांनो. नंतर तो मुलगा खूप हसायला, खूप खेळायला, म्हणता काहीच होत नसते की ब्लॉगर. अरे खरंच काय होत नसते, फक्त थोडा वेळ दुखतं एवढंच, थोडं धाडस करावं लागते. चला तर मित्रांनो, आता डोक्यात तर चावली होतीच, पण डाव्या डोळ्याच्या खाली चावली मधमाशी तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, दररोज 10 मिनिटाचा भाग येतो डिग्रजच्या कृष्णा घेण्यासाठी. 10 मिनिटाचा भाग करण्यासाठी मेहनत भरपूर लागत असते. तुम्हाला आवडत असेल नक्की शेअर कर. चला, खुश राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या.